नमस्कार. आज या तासिकेमध्ये आपण व्यापाराला जी मदत करणारी साधन जे आहेत त्यामध्ये विमा हा घटक कसा व्यापार व्यवसायाला मदत करतो त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत, माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, विमा जो आहे आधुनिक युगामध्ये मानवाच्या जीवनाला ज्या पद्धतीने गती आलेली आहे, आधुनिक युगामध्ये मानवाची ज्या पद्धतीने प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीमध्ये, त्या धावपळीच्या जीवनामध्ये मानवाच्या जीवनाला आधार देणारा आणि कलाटणी देणारा विमा हा एक महत्वाचा घटक ठरत आहे, महत्वाचे साधन ठरत आहे. जे गतिमान जीवन झालेलं आहे ते जीवन सुखकर बनविण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळविण्यासाठी विमा योजना मानवाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते, महत्वपूर्ण ठरत आहे. वाहतुकीमध्ये काही नैसर्गिक संकट येतात. अशा वेळी आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून विमा उतरविला जातो किंवा विमा काढला जातो. म्हणून असं म्हणता येईल की विमा हे मानवाच्या जीवनाला मिळालेले वरदानच आहे. तसे पाहिले तर विम्याचा इतिहास जर पाहिला तर विम्याची सुरुवात ही पाश्चात्य देशापासून झालेली आहे. 13व्या आणि 14व्या शतकामध्ये इटलीमध्ये विमा योजना सुरू झाली. नंतर तिथूनच पुढे जगातल्या इतर देशामध्ये विमा प्रसार आणि प्रचार झाला. मानवाच्या जीवनावर आलेल्या संकटाला आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून या उद्देशाने विमा स्थापन झाला होता. म्हणून विम्यास समाजात स्वतंत्र व्यवसाय म्हणून प्रतिष्ठाही मिळाली. विमा व्यवसाय करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या व यासाठी त्या समाजातील भाषा अवगत असणं, भाषा येणं हेही गरजेचं आहे. म्हणून व्यापार व्यवसायामध्ये भाषेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. भाषेला वगळून चालता येत नाही. म्हणून यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. भारतासारख्या देशामध्ये विमा सुरू झाला तो 17व्या शतकामध्ये आणि खऱ्या अर्थाने विमा भारतामध्ये बहरला. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तो 19व्या शतकामध्ये विम्याचा अधिक विकास झाला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विमा व्यवसाय अधिक विकास झालेला आहे. त्यामुळे भारत सरकारने 1956 ला आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण केले व स्वतंत्र आयुर्विमा महामंडळाची स्थापनाही केली. याचा लाभ ज्यांनी विमा उतरविला आहे त्यांना परिपूर्ण मिळालेला असतो, मिळत आहे, मिळत गेला आहे. एवढेच नाही तर ती कंपनी, वाहतूक, पीक, शेती, वेगवेगळा व्यवसाय यावरही विमा काढला जातो. त्यांचा फायदा होतो आणि आर्थिक संरक्षण, आर्थिक पाठबळ मिळते व त्या कुटुंबाची, त्या व्यक्तीची आणि त्याबरोबर देशाचीही प्रगती होत असते. एकंदरीत हे विम्याचा इतिहास आणि विम्याचं स्वरूप आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. विमा जो आहे, विमा याचा नेमका अर्थ काय, विम्याचं स्वरूप काय आहे, विम्याचा अर्थ सांगण्याचा काही अभ्यासकांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पहा,
एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे भविष्यात मालमत्तेच्या होणाऱ्या हानीची किंवा नुकसानीची भरपाई म्हणजे विमा होय. असे आर्थिक पाठबळ असेल तर सामाजिक विकास होण्यास मदत होतो. कोणतंही कुटुंब हा समाजाचा घटक असतो आणि त्या कुटुंबाची जर हानी झाली तर त्या समाजाची हानी होत असते. समाज हा विघटित होत असतो. त्याच्यावर समाजावर कुटुंबावर परिणाम म्हणजे समाजावर परिणाम होत असतो. समाजावर झालेला परिणाम हा त्या गावावर होत असतो. गावावर झालेला व्यापक दृष्टिकोनातून हा परिणाम मग राष्ट्रापर्यंत हा परिणाम जात असतो. म्हणून त्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ जर मिळाले तर असे आर्थिक पाठबळ घेऊन ते कुटुंब वाटचाल करत असतं. या ठिकाणी प्राध्यापक हॅन्सल यांनी विम्याची संज्ञा स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, विमा ही एक सामाजिक योजना असून तिच्यामध्ये दुर्दैवी घटनेमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची आर्थिक नुकसान भरपाई विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या वर्गणीच्या साठवलेल्या रकमेतून देण्यात येते. पहा, विमा ही एक काय आहे? सामाजिक योजना आहे. आणि जर अशा सामाजिक योजनेमध्ये आपली जर भागीदारी असेल, आपण जर त्याचे सभासद आहोत आणि एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे जर काही घटना जर झाली तर सर्वांनी मिळून चालवलेल्या या योजनेचा भाग संबंधित पैसा त्या दुर्घटना झालेल्या व्यक्तीला दिला जातो. अशा पद्धतीचं हॅन्सल यांचं मत आहे. न्यायमूर्ती लॉरेन्स यांचं काय मत आहे? विमा हा एक करार आहे. या करारानुसार विमा कंपनीला विमेदाराने दिलेल्या मोबदल्याच्या बदल्यामध्ये संभाव्य धोक्यापासून नुकसान झाल्यास विमा कंपनी विमेदारास भरपाईची हमी देत असते. पहा, विमा हा एक करार असतो की आपण काढतो ना विमा, की 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये आपल्याला पैसे येत राहतात. विम्याचे वेगवेगळे जे टेबल असतात त्या टेबलमध्ये प्रत्येक जण विमा काढत असतो आणि जर काही असं नुकसान झालं तर ही विमा कंपनी आपल्याला ते भरपाई म्हणून विमा देत असतात, असं न्यायमूर्ती लॉरेन्स यांचं मत आहे. त्यानंतर प्राध्यापक मेयरसन यांनी सुद्धा विम्याचा अर्थ सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. विम्याची संज्ञा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, वैयक्तिकपणे भोगाव्या लागणाऱ्या आर्थिक हानीचे आणि धोक्याचे हस्तांतरण विमा कंपनीकडे करण्याच्या योजनेला विमा म्हणतात. पहा, वैयक्तिकपणे भोगाव्या लागणाऱ्या आर्थिक हानीचे, जर आपल्याला काही विशिष्ट एका काळामध्ये मोठी रक्कम जर पाहिजे असेल, आपण ते बँकमध्ये पण जमा करू शकतो किंवा विमा कंपनीमध्ये. समजा दरवर्षी तुम्ही 50,000 रुपये भरत असताल आणि मुलीचे लग्न आहे किंवा काही खरेदी करायची असतील तर ते 20 वर्षानंतर तुम्हाला तिथं बघ 25, 50, 40 लाख रुपये ज्याचं जे टेबल स्वरूप आहे तशा पद्धतीने आपण ते पैसे त्या वेळेला आपल्या रिटर्न घेऊ शकतो. म्हणून वैयक्तिक जे त्या वेळेला हानी होत नाही. काही लोकांच्या हातामध्ये पैसे राहत नसतात, पैसे खर्च जास्त होतात, म्हणून अशा वेळेस अशा गोष्टी या ठिकाणी उपयोगी पडत असतात किंवा व्यापाराला मदतही करतात वेळोवेळी. बरेच लोक विमा, प्रत्येक दुकानाचा विमा काढतात, पण काही लोक हुशार असतात की 4 वर्ष 5 वर्ष झालं की असं दुकानाला आग लावून देतात आणि भरपूर पैसा त्या विम्यामधून उचलतात. हे एक त्या हुशार लोकांचं टेक्निक आहे असं समाजामध्ये बोललं जातं. त्यानंतर जॉन मॅगी सुद्धा यांनी विम्याचं एक अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जॉन मॅगीने पण, विमा एक अशी योजना आहे ज्या योजनेनुसार लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन अनेक व्यक्तींची जोखम सर्वांमध्ये हस्तांतरित करतात. विमा कंपनीमध्ये काय असतं? अनेक लोकांचे पैसे गुंतवलेले असतात, अनेक लोकांचे शेअर्स असतात आणि मग ते अशी जोखीम घेऊन ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन ही एक योजना ते चालवत असतात. त्यानंतर रिगेल आणि मिलर यांनी सुद्धा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्याचे
एकत्रीकरण करून नुकसान भरपाई बद्दल हमी दिली जाते. पहा, विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यामध्ये व्यक्तींच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या म्हणजे व्यक्तिगत पैसे असतात, अनिश्चित किंवा संभाव्य धोक्याचे. धोका होईलच असं नाही तरी पण आपण विमा काढतो. आता तर प्रत्येक गाडीचा विमा काढणं हे कंपल्सरी शासनाने केलेलं आहे. म्हणून अशी नुकसान सर्व एकत्र येऊन भरपाई दिल्या जाते. नुकसानाची शक्यता असणाऱ्या संबंधित व्यक्तीकडून प्रत्येक काही रक्कम विमा हप्त्याच्या रूपाने गोळा करून त्यातून त्याचे प्रत्यक्ष नुकसान होईल याची भरपाई मात्र त्या ठिकाणी दिली जाते. जर नुकसान नाही झालं तर भरपाई दिल्या जात नाही. म्हणून संकटामुळे किंवा भविष्य काळात अचानकपणे होणाऱ्या नुकसान भरपाईची विमा करारामुळे होते. नुकसान भरपाई काय होते? विमा करारामुळे होते. त्यामुळे नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनी घेत असते. त्यासाठी भाषेचं ज्ञान असणं, त्याच्या कन्सेप्ट, त्या संकल्पना समजणं हे सुद्धा ग्राहकाला, त्या विमा सभासदाला गरजेचं असतं, माहीत असणं गरजेचं असतं. विमा महत्व व उपयोग. विम्याचं काय महत्व आहे हे आजच्या सध्याच्या परिस्थितीत, सध्याच्या जगामध्ये, आजच्या या सामाजिक व्यवस्थेमध्ये मला वाटतं जवळपास सर्वांनाच माहित आहे किंवा ते विमा एजंट तुमच्या पाठीमागे लागतात, घरापर्यंत येतात, तुमच्या घरामध्ये बसून तुम्हाला त्याची पूर्ण माहिती सांगत असतात. म्हणून या विम्याचं महत्व काय आहे, आपल्यासाठी त्याची जबाबदारी काय आहे, आपली सुरक्षा कशी आहे, यामध्ये एक कुटुंब सुरक्षिततेचा आधार. विमा काय आहे की तुमच्या कुटुंब सुरक्षिततेचा आधार आहे. सध्याच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणी झालेल्या आहेत, अनेक घडामोडी घडतात. येणाऱ्या संकटाची आपल्याला कल्पना नाही. मानवावर संकट केव्हा येईल व आपली जीवन पद्धती कशा पद्धतीने उद्ध्वस्त होऊन जाईल हे सांगता येत नाही. बरोबर आहे. म्हणून घरातील जो कर्ता पुरुष आहे त्यावर प्रसंग ओढावल्यावर ते कुटुंब आर्थिक संकटामध्ये सापडते. म्हणून आयुर्विमा काढल्यामुळे अशा कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो. हा एकमेव दिलासा देणारा मार्ग आहे. कारण ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे काम बंद होऊन जाते तिथं आधार देण्याचं कार्य फक्त विमा कंपनी करत असतं. आणि अशा या विमा कंपनीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होता होता वाचले आहेत, राहिले आहेत. कोरोना काळामध्ये आपल्याला माहित होतं का की आपल्यावर असं एकाकी संकट येईल कोरोनाचं? मग कोरोना काळामध्ये विमा काढायला सुरू झाला. मेडिकल विमा आहे, वेगवेगळे विम्याचे प्रकार आहेत. आणि अशा वेळेस बऱ्याच लोकांचे, हजारो लोकांचे दवाखान्याचे बिल या विमा कंपन्यांनी सुद्धा भरले आहेत. किंवा एखाद्या कुटुंबातील ऍक्सिडेंट, आता गाडी चालवण्याचं प्रमाण सुसाट रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे ऍक्सिडेंट होतात. त्यामध्ये जर घरचा कर्ता पुरुष जर गेला तर त्या कुटुंबाचा आधार या विमा कंपनी बनलेल्या आहेत. दुसरा या ठिकाणी महत्वाचा जो उपाय आहे तो व्यक्तीला बचत करण्याची सवय. पहा, मग थोडासा उल्लेख झाला होता की काही लोकांना बचत करण्याची सवय नसते. म्हणून विमा केलेल्या व्यक्तीला बचत करण्याची सवय लागते. अल्प उत्पादन असणाऱ्या व्यक्तीने जर विमा काढला तर बचत करण्याची आणि एका वेळी त्याच्या हातात मोठी रक्कम येण्याची शक्यता असते किंवा येते. त्याचबरोबर प्रौढ अवस्थेत त्याचा त्यांना फायदा होत असतो, म्हणजे रिटायर झाल्याच्या नंतर किंवा उतरत्या वयामध्ये. कारण त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्तीचे जवळपास काम बंद झालेले असते रिटायर झाल्यानंतर, किंवा शरीर थकलेलं असतं, काही आजारपणाने एका ठिकाणी बसून राहावं लागतं. अशा वेळेस विमा कंपनी त्याला ती रक्कम देऊन मदत होत असते. तेव्हा त्यांना आधार देण्याचे कार्य फक्त विमा कंपनीच या ठिकाणी करत असते. तिसरा जो महत्वाचा उपयोग आहे तो विमा व विदेशी व्यापाराचा विमा. विदेशी व्यापारामध्ये सुद्धा विमा काढला जातो. व्यापार जो आहे तर आजकाल प्रत्येक व्यापारी हा आपल्या व्यवसायाचा विमा उतरवित असतो, काढत असतो. विम्यामुळे देशातील व देशाबाहेरील व्यापारात वाढ होण्यास मदत होते. विमा व्यवसायात निर्माण होणाऱ्या सुरक्षिततेमुळे व्यापार वाढत आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत व्यापारातही वाढ होऊन बँक व अन्य क्षेत्राच्या विकासासाठी मदत होते. विदेशी व्यापारात
सामुदायिक धोक्यामुळे जहाजाला काही धोका झाला तर नुकसानाची भरपाई होण्याची हमी विमा कंपनी देत असल्याने देशादेशातील व्यापाराची वाटचाल चांगली होताना आपल्याला दिसून येते. अंतर्गत व्यापार व विदेशी व्यापारात चांगली वाढ झालेली आहे. समजा वाहतूक करते वेळेस जर काही अपघात झाला, धोका झाला, तर तुमच्या त्या मालाचा, तुमच्या व्यवसायाचा जर विमा असेल तर त्याचे पैसे ही विमा कंपनी देत असते आणि व्यापार वाढण्यासाठी, आणि देशांतर्गत विदेशातील व्यापार वाढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होत असते. चौथा जो घटक आहे तो आहे सुरक्षितता व सामाजिक आधार. यामध्ये विमा हा एक काय आहे, सामाजिक सहकार्याचा मोठा आविष्कार आहे असं मानले जाते. त्यामुळे सामाजिक सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते. विमा व्यवसायाचे संरक्षण लाभल्यामुळे व्यक्तींची आपल्या कुटुंबाची भीती कमी होते व भवितव्याविषयीची काळजी होते. कुठल्याही क्षेत्रातील विमा काढला तरी त्याचा फायदा हा मानवास होतो, यामध्ये दुमत नाही. म्हणून समाजासाठी ही विमा कंपनी अत्यंत महत्वाचं काम करताना, महत्वाचं कार्य करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर महत्वाची जी गोष्ट आहे, वृद्ध काळातही विमा कंपनी महत्वाची ठरते. याचा अनुभव बऱ्याच कुटुंबांना येतो. विमा हा वृद्ध काळातही आधार ठरताना ते तर वरदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण कोणतीही व्यक्ती असो अथवा यंत्र असो, ते पूर्ण वृद्ध काळापर्यंत कार्य करू शकत नाही. यंत्राचं सुद्धा एक ठरलेल्या वर्षापर्यंत त्याचं काम असतं. म्हणून गाडींचा सुद्धा विमा उतरविला जातो. वृद्ध काळात कामाचा उत्साह, आनंद बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो, उत्पन्नही कमी होते, पण खर्च मात्र तेवढाच राहतो. त्यामुळे योग्य वेळी बचत करून विमा केल्यामुळे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. त्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. या वेगवेगळ्या बचतीमुळे चांगलाच फायदा होत असतो आणि कुटुंब आणि त्या व्यक्तीला सुखी जीवन जगता येतं असं आपल्याला म्हणता येईल. शिक्षणाचा प्रसार आणि शिक्षणाचा प्रचार देखील विम्यामुळे होत असतो. विम्यामुळे शिक्षणाच्या विस्तारास मदत होते. कुटुंब नियोजन, प्रथमोपचार, रोग प्रतिबंधक योजना याची माहिती देणारी फिल्म दाखविणे, प्रदर्शन भरविणे इत्यादी अनेक गोष्टीवर विमा कंपनी बराच खर्च या ठिकाणी करत असते. विम्यामधला महत्वाचा घटक जो आहे, विम्यामुळे व्यावसायिकांना स्पर्धामुक्त बाजारात टिकून राहणे सहज शक्य झालेले आहे. पहा, आधुनिक काळामध्ये किंवा या जागतिकीकरणामध्ये व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा लागलेली आहे. या काळामध्ये उद्योग, व्यापार, गोडाऊन चोरी अशाही गोष्टी होत आहेत आणि यापासून होणारं नुकसान भरपाई करण्यासाठी पत विमा घेऊ शकतात. त्यामुळे व्यावसायिकांना अशा व्यापाराच्या नुकसानाची फारशी काळजी करावी लागत नाही. तो आपले लक्ष व्यवसायाची कार्यक्षमता वाढविण्याकडे देत असतो. त्यामुळे स्पर्धकाशी यशाची स्पर्धा करणे व व्यवसायाचा विकास करणे शक्य होते. एखादे कार्य करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तथ्य, नियम म्हणजे तत्व होय. विमा मानवास अतिशय योग्य आहे आणि तो केला पाहिजे. त्यांचे सामाजिक जीवन व्यवस्थित जावे यासाठी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत विमा कंपनी कार्य करत असते. त्यामुळे भविष्य काळात अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी व त्यांचा पुरेपूर नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळवून घेण्यासाठी विमा कंपनी महत्वाचा घटक ठरताना आपल्याला यामध्ये दिसून येते. म्हणून विमा ही मानवाच्या जीवनामध्ये असणारी एक अत्यंत मोलाची आणि महत्वाची घटक आहे. सध्याच्या या रोगराईच्या काळामध्ये, या आधुनिक युगामध्ये कोणतं संकट कुठून कसं मानवावर येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून कुटुंबाची जबाबदारी, घरातला कर्ता पुरुष गेल्याच्या नंतर कुटुंबाची जबाबदारी, त्या कुटुंबाचं अर्थार्जन कशा पद्धतीचं चालावं किंवा एखादा दुकानाला आग लागल्याच्या नंतर व्यवसाय कसा उभा करावा
तर यासाठी शेतीसाठी विमा, जनावरांवर विमा, आपल्या राहत्या घरांवर सुद्धा विमा काढला जातो, घराचा सुद्धा विमा असतो. म्हणून जे नुकसान होणार असतं असं नुकसान भरपाई देण्याचं काम हे सातत्याने विमा कंपन्या करत असतात आणि त्या कुटुंबाला एक आर्थिक मदत देऊन सुखी समाधानाने जीवन जगण्यासाठी विमा कंपन्यांचा खूप मोलाचा सिंहाचा वाटा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून व्यापार व्यवहारास सहाय्यभूत ठरणाऱ्या साधनांमध्ये विमा कंपनीचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं स्थान आहे. आपण या ठिकाणी थांबूया.